मित्रांनो, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना आव्हान दिलेले तुतारी हाती घेऊन गणेश गीते यांनी मला त्यांना थेट प्रश्न विचारायचा आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर मतांचा जोगवा मागताय? नाशिक पूर्व विधानसभेमध्ये मी रोजगाराचा मुद्दा घेऊन नाशिक पूर्व मतदारसंघाच्या विकासाचा, रस्ते, लाईट, पाणी या एकही सुविधा आहे गेल्या 5 वर्षात नाशिक पूर्व मतदारसंघात झालेलं नाही, त्या जोरावर मी लोकांकडे जोगवा मागतो। बरं, दुसरं असं की यापूर्वी आपण भाजपमध्ये होता, मग आता सोयीकरता म्हणून तुम्ही तुतारी हाती घेतली, असा एक आरोप विरोधकांकडून तुमच्यावरती केला जातो, त्या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? विरोधक काही पण आरोप करू शकता, त्यांनी किती पक्ष बदलले पहिले त्यांना विचारा आणि मग मला प्रश्न विचारा। मी एकदाच पक्ष बदललाय आणि तो ठरवून बदललेला आहे। बरं, विजयाची कितपत खात्री वाटते तुम्हाला? तुतारीबद्दलचं एकूण राज्यातलं वातावरण, तुम्ही यापूर्वी तसं राजकारणात होतात, तुम्ही काही नवखे उमेदवार नाही आहात, ग्राउंडवरती तुम्ही काम केलेलं आहे, कितपत खात्री वाटते? 200% मीच निवडून येईल आणि 25,000च्या फरकाने निवडून येईल। बरं, गणेश भाऊ की आगे बढ़ो, गणेश भाऊ की आगे बढ़ो, गणेश भाऊ की आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या मतदारसंघात काम झालं नाही असं तुम्ही म्हणता, मग विद्यमान आमदारांनी केलं काय? शेवटी तुमचे ते पूर्वाश्रमीचे मित्रच हो ना, ते माझे मित्रच होते ना, मग त्यांनी काय केलं त्यांना विचारा ना तुम्ही। 5 वर्ष काय करत होता ना तुम्ही? कुठं या मतदारसंघात एखादी कारखाना आणला का, लॉजिस्टिक पार्क केलं का, IT पार्क केलं का? त्यांनी 5 वर्ष फक्त इथं गुंड तयार केले आणि ते आता सगळ्या गल्ल्यांच्या कोपऱ्यावर फिरत आहे। मी काल पण माझ्या भाषणात सांगितलं की नांदूर गावामध्ये परवा माझी आई प्रचार करत असताना एक संत माणूस आहे, रामदास महाराज शिंगवेकर, माझ्या आत्तेभाऊ लागता, कीर्तन करता, त्यांच्या घरी ती गेली। ते म्हणे आपण 2-3 ठिकाणी जाऊ या ठिकाणी प्रचाराला, एका संत माणसाला शिवीगाळ करून आणि त्या ठिकाणी दमदाटी केली की आमच्या गावात प्रचार करायचा नाही। मग हेच उद्योग केले ना त्यांनी 5 वर्ष, आणि अजून पुढचे 5 वर्ष करण्यासाठी त्यांची तयारी चालली। या मतदारसंघात काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीत आमच्या मतदारसंघात बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे बेरोजगारीचा जर विचार केला तर ह्या मतदारसंघाला लागून जिथं मतदारसंघाची हद्द संपते त्या ठिकाणी दिंडोरी D+ झोन आहे, दिंडोरी लागून आहे, त्यामुळे तिथे कुठले तरी नवीन उद्योग आणले पाहिजे। आडगावला आम्ही ट्रक टर्मिनलची जागा दिली होती 3 वर्षापूर्वी लॉजिस्टिक पार्कसाठी, IT पार्कसाठी, पण विद्यमान आमदारांनी 3 वर्षात त्याचा फॉलोअप घ्यायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही। आहे ते नाशिकचे उद्योग बाहेर घेऊन जाण्याची परिस्थिती या राज्यात आहे, त्यामुळे मी निश्चितपणे येत्या वर्ष 6 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करून आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार जर उपलब्ध केले तर या ठिकाणची बेकारी आणि गुंडागर्दी आपोआप कमी होईल। आणि जे गुंड आता त्यांनी तयार केलेले आहे ते म्हणजे लोकांना अगदी जाऊन घराघरात दमदाट्या करताय आज, असे गुंड तयार करून ठेवले, ते संपवावे लागतील, त्यांना कायद्याच्या मार्गाने घरी पाठवावे लागेल। गणेश भाऊ, शेवटी तुम्ही जे मुद्दे मांडले की गुंडगिरी त्यांनी पोचली, त्यांनी तसे लोक तयार केले, त्यांनी उद्योग आणले नाहीत, IT पार्क व्हायला होतं, लॉजिस्टिक पार्क व्हायला होतं, आपण देखील पूर्वी त्यांच्यासोबत होता, तेव्हा का आपण त्यांना विरोध केला नाही? मी स्वतः स्थायी समिती सभापती असताना 3 वर्षापूर्वी त्यांना आडगावला IT पार्कची आणि लॉजिस्टिक पार्कची जागा माझ्या सहीच्या ठरावाने हँडओव्हर केलेली, पण केंद्र शासन फुकट पैसे देणार होतं 1200 कोटी रुपये दिल्लीला। त्यांना मी स्वतः एकदा घेऊन गेलोय, तुम्ही हवं तर त्यांना विचारा की आम्ही सोबत एकदा दिल्लीला जाऊन आलो। आणि त्यानंतर दरम्यानच्या काळात महापालिकेत प्रशासक आलं 15 मार्च नंतर, त्यानंतर हे कर्तव्य आमदारांचं होतं की शहरात आता इतक्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत, पण त्याला गेले वर्षभर झाले की पंपिंग स्टेशन सुद्धा नाही। हे काम आमदारांचं होतं की 2.5 वर्ष त्यांनी याच्यासाठी, जर पाण्याच्या टाकीमध्ये टाकायला पाणीच नसेल तर ते नळाला येईल कुठून? तर त्यांनी 2.5 वर्ष त्याचा कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही। त्यांना एकदा तरी तुम्ही उद्योग मंत्र्यांना भेटले का 2.5 वर्षात की बाबा आमच्या मतदारसंघात खूप बेरोजगारी आहे, की आम्हाला एखादा उद्योग द्या, माझ्या इथे एखादी इंडस्ट्री द्या? हे भेटले असते तर सरकार आपला विचार करतं। जर आपण इथंच गुंड वाढवत बसलो तर कोणाला टाइम नाही, मुंबईवरून काही विचारायला नाही जात होते की अधिवेशनात, मग ते फक्त मुंबई नाशिक अपडाऊन करत होते असं म्हणणं तुमचं? ते अपडाऊन करत होते, काय करत होते? त्या अधिवेशनात जाऊन अधिवेशनात किती प्रश्न विचारले 5 वर्षात त्यांना विचारा ना जरा। माझ्या माहितीप्रमाणे 3-1 विचारले असते। बरं, नाशिक एवढं छोटं आहे का नाशिक पूर्व मतदारसंघ की त्याच्यामध्ये प्रश्नच नाहीये? आहेत प्रश्न, मग ते सोडवले गेले पाहिजे, मग आणि त्यासाठीच त्यांना आव्हान दिलंय। आपल्याला त्यासाठी काम करावं लागतं, आपण त्याचा पाठपुरावा करावा लागतो, आपल्याला जावं लागतं, कारण आपण नुसते काही लोकांचे पैसे खाण्यासाठी थोडी लोकप्रतिनिधी झालेलो आहे। दोन्ही
समजा त्यांची काय अपेक्षा असेल माहित नाही. त्यांनी परवा एक आरोप केला होता की त्यांच्याकडे त्यांनी हा घोटाळा केला, तो घोटाळा केला. अरे आम्ही कोणताही घोटाळा नाही केला. घोटाळे सगळे तुम्ही केले, पण तुम्ही माझ्या घोटाळ्याचा विषय सोडून द्या, तुमच्या घोटाळ्याचा. पण ज्या मतदारांनी आपल्याला एवढे लाखभर मतं देऊन या ठिकाणी निवडून दिले, तुम्ही जर जेल रोड सारख्या ठिकाणी गेले, रस्त्यांची काय अवस्था आहे, ज्या नाशिक रोडमध्ये दोन कारखाने आहे, तिथं रस्त्यांचे जर व्हिडिओ बघा, काय परिस्थिती आहे, रस्त्यांना खड्डे किती पडले. आणि ह्या अशा परिस्थितीत जर आपण 5 वर्ष काय करत होता, मग आपण विकास केला असता तर मग आज आपल्याला गणेश गीते डमी भरायला लागला असता का? हो, ते पण बरेच लोक तुमच्या विरोधात उभे आहेत. त्याचा काही परिणाम होईल का? माझ्यावर काही परिणाम नाही होणार. गणेश गीते तयार व्हायला 5-25 वर्ष लागतात. बरं. असं एक दिवसात येईल आणि गणेश गीते तयार होईल असं होत नसतं. त्यामुळे माझ्यावर परिणाम त्याचा काही नाही होणार. पण त्यांना ती गरज का पडली हे तुम्ही लक्षात घ्या, की जर समजा यांनी खूप विकास केला असता तर कदाचित मी पण विचार केला असता निवडणूक लढण्यापूर्वी. ते घाबरलेत तुम्हाला? मला घाबरण्याचा विषय नाही. आपण काही कर्तृत्वच केलं नाही तेव्हा काय म्हणणार? कर्तृत्व जर काही केलं, समजा 10 लोकांकडे गेलो, 8 लोक जर आपल्याला शिव्या देत आहे आणि मग जर काम नाही केलं म्हणून तर डमी गणेश गीते शोधून आणायला लागला, तो भरावा लागला, की ह्या गणेश गीतेचे मतं कसे मायनस होतील. जनता वेडी नाहीये, जनता खूप हुशार आहे. जनता योग्य वेळी प्रत्येकाला योग्य जागा दाखवते. ओके, विजय निश्चित. 100%. लोकमत नाशिक.